एखादी मोठी सुंदर इमारत उभी राहण्याआधी काय तयार होतं माहितीये? त्याचा एक आराखडा, एक ब्लूप्रिंट, हो ना? संशोधनाच्या जगाती अगदी असंच काहीतरी घडतं आणि आज आपण याच ब्लूप्रिंट्स आणि पूर्ण झालेल्या इमारतींबद्दल बोलणार आहोत. म्हणजेच संशोधन प्रस्ताव आणि संशोधन अहवाल. बरं, तर आजच्या आपल्या चर्चेचा रोडमॅप कसा असेल ते बघूया. सगळ्यात आधी आपण या दोन्हींमधला मूळ फरक समजून घेऊ. मग प्रस्ताव म्हणजे काय आणि अहवाल म्हणजे काय हे जरा सविस्तर पाहू. त्यानंतर त्यांची थेट तुलना करू आणि सगळ्यात शेवटी हा फरक समजून घेणे इतकं महत्त्वाचं का आहे यावर बोलू. चला तर सुरू करूया. ओके, चला तर मग सुरुवात करूया. प्रस्ताव आणि अहवाल यातला सगळ्यात मोठा फरक ओळखायचा असेल तर तो एकाच गोष्टीवर अवलंबून आहे, तो म्हणजे वेळ. हे बघा किती सोपं आहे. संशोधन प्रस्ताव म्हणजे भविष्यकाळ. आपण काय करणार आहोत याचा तो एक प्लॅन असतो. आणि संशोधन अहवाल म्हणजे भूतकाळ. आपण काय केलं त्याचा तो एक रेकॉर्ड असतो. म्हणजे एक कागदावरचा प्लॅन आहे तर दुसरी प्रत्यक्ष उभी राहिलेली इमारत. एक आहे आश्वासन तर दुसरं आहे त्याचं प्रत्यक्षात आलेलं रूप. चला मग आता त्या ब्लूप्रिंटला जरा जवळून पाहूया. म्हणजे हा संशोधन प्रस्ताव नेमका असतो तरी काय? याला कार्ययोजना असंही म्हणतात आणि खरं सांगायचं तर हे नाव अगदी परफेक्ट आहे. हा एक असा सविस्तर प्लॅन आहे जो आपण आपलं संशोधन सुरू करण्याआधी सादर करतो. यात काय, का आणि कसं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात. म्हणजे आम्ही हे संशोधन करणार आहोत, ते या कारणामुळे करणार आहोत आणि या पद्धतीने करणार आहोत, हे सगळं यात मांडलेलं असतं. आणि यात काय काय येतं ते बघा. एक आकर्षक शीर्षक, विषयाची ओळख करून देणारी प्रस्तावना, आत्तापर्यंत काय काम झालंय याचा आढावा आणि मग सगळ्यात महत्त्वाचं, संशोधनाची उद्दिष्ट काय आहेत, आपलं गृहीतक काय आहे आणि आपली संपूर्ण कार्ययोजना कशी असेल हे सगळं काम सुरू होण्याच्या आधीच ठरवलेलं असतं. सगळं काही कागदावर तयार. बरं, ब्लूप्रिंट तर बघून झाली. आता सेफ्टी हेल्मेट्स घालून त्या पूर्ण झालेल्या इमारतीची पाहणी करूया. म्हणजेच आता वळूया संशोधन अहवालाकडे. एकदा का संशोधन पूर्ण झालं की मग येतो अहवाल. हा एक पद्धतशीर आणि सविस्तर हिशोब असतो की आपण काय केलं, ते कसं केलं आणि त्यातून काय सापडलं. थोडक्यात हा आपल्या संपूर्ण संशोधन प्रवासाचा आणि त्याच्या निष्कर्षांचा अंतिम लेखाजोखा असतो जो जगासमोर ठेवला जातो. एका चांगल्या अहवालाची ओळख काय? तर त्याची मांडणी अगदी सुसूत्र असते, भाषा स्पष्ट आणि अचूक असते, काढलेल्या प्रत्येक निष्कर्षाला भक्कम पुरावा असतो. आणि हो, यात फक्त यशाबद्दल नाही तर आलेल्या अडचणी आणि मर्यादांबद्दलही प्रामाणिकपणे लिहिलेलं असतं. कारण शेवटी याच प्रामाणिकपणामुळे नवीन संशोधनाला दिशा मिळते. तर मग आता या दोन्हीमध्ये काय संबंध आहे ते पाहूया. चला, तो आराखडा आणि ती इमारत दोन्ही बाजूबाजूला ठेवून बघूया, म्हणजे फरक लगेच लक्षात येईल. आणि इथेच खरी गंमत आहे. बघा, प्रस्तावात आपण एक गृहीतक मांडतो, म्हणजे एक अंदाज. अहवालात त्याचं उत्तर निष्कर्ष म्हणून मिळतं. प्रस्तावातली कार्ययोजना ही अहवालात प्रत्यक्षात वापरलेली कार्यपद्धती बनते. आणि ज्या अपेक्षित परिणामांची आपण आशा करतो ते अहवालात प्रत्यक्ष फलनिष्पत्ती म्हणून समोर येतात. म्हणजे एक प्रकारे प्रस्ताव प्रश्न विचारतो आणि अहवाल त्याची उत्तरं देतो. पण हा फरक समजून घेणं इतकं महत्त्वाचं का आहे? म्हणजे ठीक आहे, एक प्लॅन आहे आणि एक रिझल्ट आहे, पण याचं महत्त्व काय? उत्तर अगदी सोपं आहे. एका भक्कम विचारपूर्वक बनवलेल्या आराखड्याशिवाय एक मजबूत इमारत उभी राहूच शकत नाही. संशोधन प्रस्तावामध्ये जेवढं सखोल नियोजन केलेलं असेल तेवढाच तर्कशुद्ध आणि प्रभावी अंतिम अहवाल तयार होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर पाया जितका मजबूत तितकीच इमारत बुलंद, नाही का? तर पुढच्या वेळी कुठल्याही संशोधनाचा विचार करताना हा प्रश्न महत्त्वाचा ठरेल, त्याचा ब्लूप्रिंट कसा असेल. कारण लक्षात ठेवा, मग ते एखादं छोटं प्रोजेक्ट असो किंवा मोठा प्रबंध, प्रत्येक यशस्वी संशोधन प्रवासाचा पाया हा एक स्पष्ट आणि विचारपूर्वक तयार केलेला आराखडाच असतो.